पपई अनेक स्त्रियांमध्ये बदनाम असणारं एक फळ. इतकी उष्ण आहे का होती? आमच्या लहानपणी सुद्धा आमची आजी सांगायची पपईच्या बिया ओलांडल्या तर रातआंधळेपणा येतो. म्हणजे इतकी ती उष्ण आहे. याचा अर्थ काय की भारतामध्ये पिढ्यानपिढ्या पपईबद्दल अंधश्रद्धाच वाढत चालले का हो? आयुर्वेद काय सांगते याच्याबद्दल? तर आयुर्वेद सांगतं उष्णवीर्य हा म्हणजे पपई उष्णवीर्याची आहे नक्कीच. पण मिरे, मिरची किंवा अतिउष्ण असणारी दालचिनी अशा पदार्थांपेक्षा 5% सुद्धा तशी बघितली तर पपई उष्ण नाहीये. तिचे इतर गुणधर्म बघा, विष्णुवीर्य असले तरी सुद्धा दीपनम, पाचनी, कृमिघ्नी म्हणजे पोटातील कृमी मारणारी आणि मधुर कषाया हा अशी ही मलशोधनी असणारी पपई खरं पाहिलं तर उन्हाळ्यात सुद्धा खायला हरकत नाही. पण आयुर्वेदाने सुद्धा उष्णवीर्या असं सांगितलं. ह्याचा अर्थ काय की थोडीशी उष्ण आहे तर ती उन्हाळ्यात खायची पण लिमिटमध्ये. पपई स्त्रियांनी, गर्भिणींनी आणि इतर लोकांनी खावी का? तर निश्चितपणे खावी. कमी प्रमाणात खाल्ल्यानंतर पपईचा कोणताही अपाय होत नाही. उलट ती अतिशय उपयोगी असणारं फळ आहे आणि परंपरेनं म्हणजे काय तर 5 ते 10,000 वर्षापासून भारतामध्ये पिकत असणारं हे फळ आहे.